नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजच्या भागामध्ये खूप छान ट्विस्ट दाखवला आहे. खरं तर आता मैनावती आणि सदाशिव घरातून पळून गेलेले असतात आणि रस्त्यामध्ये भीक मागत असतात. त्यामुळे सायलीला काही हे सगळं पटलेलं नसतं आणि आता तिलाही संशय यायला लागलेला असतो की आपल्याला या दोघांबद्दल काहीही जिव्हाळा वगैरे वाटत नाही, हे खरंच आपले आईबाबा आहेत की नाही म्हणून. आणि आता त्यांची ही चूक सायली आणि अर्जुन माफ करतील का? त्या दोघांना परत घरी घेऊन जातील का? आणि हेच सायलीचे आईबाबा आहेत की नाही याची खात्रीही सायली करून घेईल की नाही, हे पाहण्यासाठी एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर सदाशिव आणि मैनावती त्यांच्या घराकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर एक मंदिर असतं आणि तिथे ते दोघेही आता भीक मागण्याचा त्यांचा प्लॅन असतो. तर सायली आणि अर्जुन खूपच बेचैन झालेले असतात ते दोघे सापडत नसल्यामुळे, आणि तेही आता सदाशिव आणि मैनावतीच्या त्या घरी जायला निघालेले असतात. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता हे दोघे सापडत नाही आहेत म्हटल्यानंतर सगळेच खूप चिंतेत पडलेले असतात. तर कल्पना प्रतापला आणि अस्मिताला बोलत असते की या सायलीच्या नशिबामध्ये काय लिहून ठेवलं आहे ना तेच कळत नाही आहे. तिच्या बाबतीत नेहमी असंच होतं, 4 दिवस सुखाचे जातात की परत नवीन काहीतरी संकट येतंच. आता हे सर्व काही बोलणं यांचं सुरू असतं. तेवढ्यातच अस्मिता बोलते की हो ना, ती तन्वी काही कमी आहे का? ती 24 तास सायलीला फक्त त्रासच देत असते आणि त्यात आता तिचे आई बाबा तेही आल्यापासून तिला त्रासच देत आहेत फक्त. त्यावर प्रताप बोलतो की अस्मिता, अगं तू असं काय बोलतीयेस? त्यावर अस्मिता बोलते की हो ना, बघा ना बाबा, म्हणजे जेव्हापासून ते दोघे आलेत या घरामध्ये नुसतं काही ना काही घडतच आहे. त्यावर कल्पना बोलते, अगं म्हणून काय तू असं काही पण बोलशील का? तर इकडे सदाशिव आणि मैनावती दोघेही आता सायली आणि अर्जुन येण्याची वाट पाहत असतात आणि तेवढ्यातच त्यांना दुरून सायली आणि अर्जुनची गाडी येताना दिसते. मग लगेचच ते आता पुढे रस्त्यावर येतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे भीक मागायला लागतात. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या गाड्या थांबवून ते दोघेही आता त्यांच्याकडे भीक मागत असतात. तर सायली आणि अर्जुन मात्र रस्त्याने कुठे हे दोघे दिसत आहेत का ते पाहत असतात आणि तेवढ्यातच सायलीला तर धक्काच बसतो. सायलीला समोर मैनावती आणि सदाशिव लोकांकडे भीक मागताना दिसतात. आता हे पाहिल्यानंतर सायली मात्र खूप गोंधळून गेलेली असते. अर्जुनही लगेच गाडी थांबवतो आणि दोघेही गाडीतून खाली उतरून पटकन सदाशिव आणि मैनावतीकडे येतात. तर आता सायली या दोघांना विचारत असते की आई बाबा, तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही इथे असे लोकांकडे भीक मागताय? त्यावर सदाशिव आणि मैनावती मात्र आता सायलीला वेड्यात काढत असतात की नाही अगं पोरी, आम्ही आपलं ते इथे आलो होतो असं तसं वगैरे. पण सायली बोलते की हो, मी पाहिलंय तुम्हाला, तुम्ही लोकांकडे भीक मागत होतात. पण मी म्हणते अशी काय गरज पडली आहे तुम्हाला की तुम्हाला भीक मागावी लागतीये? तेवढ्यात अर्जुनसुद्धा तिथे आलेला असतो. तर आता हे दोघेही नाटक करायला सुरुवात करतात व बोलतात की काय आहे सायली, अगं दिवाळी तर आम्ही तुझ्या घरी काढली, पण या पोटाचं काय? अगं आम्ही आता परत आमच्या घरी आलो आणि दिवाळीमध्ये आमचं दुकान इतके दिवस बंद राहिलं, त्यामुळे आमचं इतकं जास्त नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता आमच्याकडे पैसेसुद्धा नाही आहेत जेवणापुरते सुद्धा, आणि आमच्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे आम्ही आता इथे भीक मागत होतो. अगं तुझ्यावर तरी आम्ही असं किती दिवस बोज म्हणून राहणार आहोत वगैरे, आमची जबाबदारी तू का घ्यायची म्हणून? तू तुझ्या दिल्या घरी सुखी राहा वगैरे, असं आता मैनावती सायलीला बोलते. तर सायली मात्र खूप जास्त चिडलेली असते त्या दोघांवर व बोलते की तुम्हाला कळतंय का तुम्ही हे सगळं काय करताय वगैरे, आणि मुळातच तुम्हाला इकडे यायलाच कोणी सांगितलं? तुम्ही तिथे माझ्यासोबतच राहणार आहात ना? खरं तर त्यांचं हे सगळं नाटक वगैरे ऐकून अर्जुनला काही एक पटत नसतं आणि अर्जुन तर फार जास्त चिडलेला असतो या दोघांवर सायलीपेक्षाही, पण मात्र बिचारा काही बोलूही शकत नसतो. तर मैनावती आणि सदाशिवचं नाटक मात्र सुरूच असतं. त्यानंतर सायली त्यांना बोलते की ते काहीही नाही, तुम्ही पटकन माझ्यासोबत घरी चला. तुम्हाला कळतंय का, घरीसुद्धा सर्वजण तुमची वाट पाहत आहेत आणि तुम्ही दोघे हरवलात म्हणून आम्ही सुद्धा किती काळजीत पडलेलो होतो आणि लगेचच तुम्हाला शोधायला आम्ही बाहेर पडलो. त्यावर मैनावती आता नाटक करते की अगं सायली, आमची जबाबदारी किती दिवस घेणार आहेस तू? उगाच आमच्यामुळे तुला काही त्रास नकोय.
तू दिल्या घरी सुखी राहा आणि आता आमचं पोटापाण्याचं काय ते आमचं आम्हालाच पाहायला हवंय ना. आता सायली त्या दोघांनाही घरी चला म्हणून विनवणी करत असते, मात्र ते दोघेही काही घरी यायला तयार नसतात. त्यावर सायली सांगते की तुम्ही दोघं जर माझ्यासोबत घरी आला नाहीत तर मी मात्र तुमच्यासोबत कधी देखील बोलणार नाही. आणि अर्जुनही आता चिडूनच त्यांना बोलतो की घरी चला. आता हे दोघे आपल्याला घ्यायला आली आहेत आणि आता मात्र आपल्याला घरी जावंच लागणार आहे म्हटल्यानंतर हे दोघेही आता अर्जुन आणि सायलीसोबत घरी जाण्यासाठी तयार होतात. आणि दोघेही आता गाडीमध्ये येऊन बसतात. तर अर्जुन मात्र त्यांना पाहतो आरशामध्ये की हे दोघेही गाडीत बसल्यानंतर एकमेकांकडे पाहून एकमेकांना खुणावत असतात आणि हसत असतात की जसा आपला प्लॅन कसा सक्सेसफुल झाला आहे वगैरे असं ते एकमेकांना इशाऱ्याने आता सांगत असतात. आणि हे सगळं काही आता अर्जुन पाहतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणजे हा तर यांचा एक प्लॅन होता, हे काही खरोखर घर सोडून वगैरे गेलेले नव्हते. तेवढ्यात सायली देखील गाडीमध्ये येऊन बसते आणि बिचारी खरंच खूप गोंधळून गेलेली असते आणि हा सर्व काय प्रकार घडलाय याबद्दल तिला खूप जास्त विचित्र देखील वाटत असतं. तर घरी कल्पना, अस्मिता, प्रताप हे सगळेच त्यांची वाट पाहत असतात. तर कल्पना परत एकदा प्रतापला सांगते की अहो तुम्ही एकदा फोन करून पहा ना अर्जुनला, कदाचित ते भेटले असतील वगैरे. आणि तेवढ्यातच अस्मिताच्या फोनवर तिच्या नवऱ्याचा म्हणजे सचिनचा फोन येतो. तर अस्मिता फोनवर बोलता बोलताच दाराजवळ येते आणि इकडे तिकडे पाहत असते की कुठे आलाय की नाही तिचा नवरा. व बोलत असते की अरे कुठे आहेस तू, मला सरप्राईज देण्यासाठी तू दाराच्या मागे वगैरे तर लपला नाही आहेस ना. त्यावर तिचा नवरा सांगतो की हो, येणार आहे मी तुला आणि आपल्या बाळाला भेटायला लवकरच इंडियामध्ये. तर इकडे महिबत आता त्याच्या मुलीला म्हणजे साक्षीला भेटायला आलेला असतो, जी की आता समीरा शेखर नावाने वावरत असते. तर ती फोनवर काहीतरी करत असते आणि गालातल्या गालातच हसत असते. आता तिला हसताना पाहिल्यानंतर महिपत विचारतो की काय, कोण तुला फोनमधनं गुदगुल्या करताय बरं. त्यावर ही साक्षी बोलते की काय अण्णा. त्यावर महिपत बोलतो की हो, फोनमध्ये पाहूनच हसतीयेस ना तू, लई खुदू खुदू हसतीयेस, कोण आहे फोनवर वगैरे. हे बघ पोरी, मी तुला नीट सांगतोय की ही साक्षी शिखरे केव्हाच मेली आहे आणि या साक्षी शिखरेबरोबर तिचे सगळे जुने मित्रमैत्रिणी सुद्धा आता मेलेले आहेत. त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव की कुठल्याही जुन्या मित्रमैत्रिणीच्या टचमध्ये सुद्धा तू राहायचं नाही आहे, त्या कोणत्याही लोकांच्या तू कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाही आहे, नाहीतर सगळ्या प्लॅनवर तू पाणी फिरवशील वगैरे. त्यावर समीरा बोलते की नाही अण्णा, अहो कुठल्याही जुन्या मित्रमैत्रिणींच्या कॉन्टॅक्टमध्ये मी नाही आहे, मान्य आहे, पण मी नवीन मित्रमैत्रिणी तर बनवू शकते ना. आणि असाच एक नवीन मित्र मला भेटला आहे आणि मी वेळ आल्यावर भेटवेलच तुम्हाला म्हणून. तेवढ्यातच इकडे नागराज सुद्धा आता सुभेदारांच्या घरी इडल्या घेऊन पोहोचलेला असतो आणि दरवाजातून येतानाच तो आवाज देतो की येऊ का वहिनी. आता तन्वी सुद्धा तिथेच डायनिंग टेबलवर साईडला बसलेली असते. तर नागराजला पाहताच कल्पना व प्रताप त्याला घरात यायला सांगतात. तर कल्पना त्याला विचारत असते की भाऊजी आज असे अचानक कसं येणं केलं. त्यावर नागराज सांगतो की आमच्या सुमनने आज खूप छान गरमागरम इडल्या बनवल्या होत्या आणि खूप छान चटणी सुद्धा बनवली आहे, म्हणून मग तुमच्यासाठी घेऊन आलो. काय आहे की किल्लेदारांकडे काही स्पेशल बनणार आणि ते सुभेदारांकडे येणार नाही असं होईल का कधी, म्हणून तुमच्यासाठी गरमागरम इडल्या घेऊन आलो आहोत. तर तन्वी मात्र मनातल्या मनातच विचार करत असते की इडल्या तर फक्त एक बहाणा आहे. आता त्या सुमनने जर पोहे बनवले असते ना तरी सुद्धा हा घेऊन आले असता, याचं काहीतरी वेगळंच काम आहे आणि इडल्या तर फक्त एक बहाणा आहे. तर अस्मिता आणि कल्पना नागरासाठी चहा करायला किचनमध्ये जातात आणि प्रताप देखील बोलतो की मला एक महत्त्वाचा कॉल येतोय, मी आलोच. आणि तेवढ्यातच आता तन्वी जी असते ती नागराजसोबत बोलतच तिथे येते की काय, कसे आहात काका वगैरे. आणि त्याला बोलते की तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आता खरं तर हे ऐकल्यावर नागराज थोडासा गोंधळतो की काय गुड न्यूज आहे. त्यावर तन्वी सांगते की तुम्ही जे सायलीचे आई बाबा बनवून इथे पाठवले होते ना, ते दोघेही आता इथून पळून गेले आहेत. आता खरं तर हे ऐकल्यानंतर नागराजच्याही पायाखालची जमीनच सरकते व तो बोलतो की काय, तू इतक्यात त्यांना पळवून लावलंस इथून. त्यावर तन्वीही बोलते की हो,
आणि तितक्यातच नागराजचं लक्ष आता दरवाजाकडे जातं आणि तो पाहतो तर काय सायली आणि अर्जुन सदाशिव आणि मैनावतीला घेऊन घरीच येत असतात. तेवढ्यातच आता नागराज तन्वीला बोलतो की बॅड न्यूज, तुझी बॅड न्यूज चालून येतीये, पहा बरं जरा दरवाजाकडे. आणि आता तन्वी दरवाजाकडे पाहते तर आता ते दोघेही सदाशिव आणि मैनावती अर्जुन आणि सायली सोबत तिला घराकडे येताना दिसतात. आता खरं तर हे पाहिल्यानंतर तन्वी मात्र खूप जास्त चिडून गेलेली असते. तर सायली आणि अर्जुन त्या दोघांना घेऊन घरात येताच कल्पना लगेचच विचारते की अहो कुठे होतात तुम्ही, कुठे गेला होतात तुम्ही, तुम्ही सापडत नाही आहे म्हटल्यानंतर सायली आणि अर्जुन लगेचच तुम्हाला शोधायला बाहेर पडले आणि आम्ही देखील खूप घाबरून गेलो होतो वगैरे. आता सायली त्यांना आत यायला सांगते. त्यावर आता सदाशिवच्या शर्टला माती लागलेली असते. तेव्हा अस्मिता विचारते की तुमच्या शर्टला माती कशी काय लागली आहे, तुमचा काही ॲक्सिडेंट वगैरे झाला की काय. त्यावर सायली त्यांना आता सोफ्यावर बसायला सांगते. तर अस्मिता आणि कल्पना दोघीही त्यांना पाणी आणून देतात. आणि अस्मिता, कल्पना, प्रताप आता सगळेच सायली आणि अर्जुनला विचारत असतात की नक्की काय झालंय, हे कुठे सापडले तुम्हाला. त्यावर अर्जुन सांगायचा प्रयत्न करत असतो की हे त्यांच्या घराकडे जाणाऱ्या मंदिरामध्ये सापडले वगैरे. आणि त्यांना मध्येच थांबवत आता मैनावती आणि सदाशिव बोलायला सुरुवात करतात. तर मैनावती सांगते, अहो ताई त्याचं काय आहे की आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो, आमच्या घराकडे जाताना ते मंदिर आहे ना, तिथे गेलो होतो आम्ही. तेव्हा कल्पना बोलते की हो ते सगळं ठीक आहे, पण असं अचानक मंदिरामध्ये कसं काय जाणं केलं. तेव्हा मैनावती सांगते की काय आहे ना, आता इतक्या दिवसांनी आमची पोरगी आम्हाला भेटली, मग देवाचे आभार नको का मानायला, आणि म्हणूनच मग आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो वगैरे असं ती आता सांगते. आता हे सराईतपणे खोटं बोलतायत हे पाहून अर्जुन आणि सायली हे दोघेही खरं तर आता आश्चर्यचकितच झालेले असतात. आणि खरं तर अर्जुन मात्र त्यांच्या या सगळ्या प्रकारानंतर फार जास्त चिडलेला असतो त्यांच्यावर. तर आता दोघेही सांगायला सुरुवात करतात की हो ना, म्हणूनच आम्ही आता मंदिरामध्ये देवाचे आभार मानायला वगैरे गेलो होतो. त्यावर अस्मिता विचारते, हो पण तुमच्या शर्टला अशी माती कशी काय लागली आहे. त्यावर आता हा सदाशिव सांगतो की त्याचं काय झालं, आम्ही मंदिरात जायला चप्पल काढली आणि पायऱ्यांवरून असं जातच होतो, तर तेवढ्यातच एक बारकं पोरगं आलं आणि त्याने मला धक्का दिला. हो आता बारकं पोरगंच ते, त्याला काय बोलणार. आणि मग मी खाली पडलो आणि माझ्या गुडघ्याला सुद्धा लागले, खूप लागले हो मला, नीट चालताही येत नाहीये. आता हे दोघे इतकं खोटं बोलतायत आणि इतकं नाटक करतायत हे मात्र सायलीला काही पटत नसतं. त्यावर प्रताप विचारतो की हो ते सगळं काही ठीक आहे, पण मग ते तुमच्या गाठोड्यांचं काय, ते गाठोडे कसे काय बरं तुमच्याकडे. तेव्हा आता हे दोघेही खोटं बोलतात की काय आहे की आम्ही आमच्या घरी गेलो होतो आणि तिथूनच आम्ही आमचे कपडे घेऊन आलो आहोत घालायला वगैरे. आता हे सगळं काही ऐकून अर्जुन आणि सायली मात्र खूप अवाक होऊन गेलेले असतात. आणि सायलीला आता झालेला सगळा प्रसंग आठवत असतो की कशा प्रकारे या आधी सुद्धा मैनावतीने हाताला लागलंय म्हणून खोटं सांगितलेलं असतं आणि ते खोटं खोटं प्लास्टर देखील करून आलेली असते वगैरे. तर तेवढ्यातच सायली त्यांना बोलते की बस बस झालं आई बाबा, आता तुम्ही तुमच्या रूममध्ये चला, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. आणि सायली त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जात असते. तेवढ्यातच नागराज बोलतो की किती लकी आहात ना तुम्ही, तन्वीसारखी मुलगी तुमच्या पदरात आहे. आता हे ऐकल्यानंतर तन्वी आणि घरातील सर्वच जण खूप आश्चर्यचकित होतात. तर मैनावती मात्र तोंड वाकडं करत असते आणि स्वतःला व्यवस्थित करतच स्वतःची चूक सावरतच नागराज बोलतो की मला असं म्हणायचं होतं की सायली, माझं ते सवयीप्रमाणे तन्वीचं नाव तोंडात आलं म्हणून. तर त्यानंतर मात्र सर्वच जण तिथून निघून गेलेले असतात आणि तन्वी देखील तिथून निघून जाते. आणि तन्वीचा फोन मात्र तिथेच टेबलवर राहतो आणि जो की नागराजला हवा असतो. तर नागराजही पटकन तिचा फोन घेतो आणि मी निघतो असं कल्पनाला सांगून पटकन तो तिथे दरवाजाच्या बाहेर येतो. आणि इथे रस्त्यावरच त्याच्या गाडीमध्ये तो निखिल म्हणजेच तो जो व्हिडिओ डिलीट करणार असतो तो मुलगाही त्याने सोबतच आणलेला असतो. तर
आता सदाशिव आणि मैनावती दोघेही त्यांच्या खोलीत येतात आणि त्यांच्या मागोमाग सायलीही येते. तर खोलीत आल्या आल्या लगेचच मैनावती AC सुरू करते व बोलते की किती गरम होते बाहेर, किती गरमी आहे. सायली त्यांना विचारते की मगाशी गाडीमध्ये मी तुम्हाला काहीही बोलले नाही, पण हे सगळं काय चाललंय नक्की तुमचं? त्यावर मैनावती सांगते की अगं कुठे काय चाललंय आमचं? बाहेर खूप गरम होतंय ना आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा खूप गरम होतं. उन्हाने डोकं तापलंय, उगाच चक्कर वगैरे यायला नको म्हणून मी AC लावलाय. त्यावर सायली त्यांना ओरडते व जाब विचारत असते की हे सगळं तुमचं काय चाललं आहे आणि तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडनं भीक मागत होतात. काय गरज होती तुम्हाला भीक मागायची? तुमचे एवढे हाल झाले आहेत का की या घरामध्ये तुम्हाला खायला देखील मिळत नाही आहे? नक्की काय चाललं आहे तुमचं? तर आता नागराजने तन्वीचा मोबाईल आणून त्या निखिलकडे दिलेला असतो आणि तो निखिल आता त्या मोबाईलचं लॉक उघडून तो व्हिडिओ डिलीट करणार असतो. तर सायली इकडे सदाशिव आणि मैनावतीला जाब विचारत असते. तर मैनावती मात्र आता नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात करते. तेव्हा सायली बोलते की आणि तुम्ही घरच्यांशी चक्क खोटं बोललात. काय सांगितलं त्यांना? तर तुम्ही देवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गेला होतात म्हणून. किती सराईतपणे खोटं बोललात तुम्ही. जी गोष्ट घडलीच नाहीये तिचं किती छान वर्णन करत होतात तुम्ही. तुम्ही दोघंही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आता सुभेदारांचे व्याही आहात. त्यामुळे सुभेदारांचा आणि तुमचा दोघांचाही मान ठेवायची जबाबदारी आता तुमची आहे. त्यावर सदाशिव आणि मैनावती सांगतात की अगं पोरी, आम्हाला वेळेला जे सुचलं ना तेच आम्ही बोललो आणि आमचं असं भीक मागणं तुलाच नाही आवडलं, मग तुझ्या घरच्यांना काय बरं सांगणार होतो आम्ही, म्हणून आम्ही जे सुचलं ते बोललो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नागराज आणि निखिल हे दोघेही तो व्हिडिओ डिलीट करण्याच्या नादात असतात आणि तेवढ्यातच तिथे तन्वी येते व हात पुढे करून नागराजला बोलते की झाला का व्हिडिओ डिलीट, द्या आता माझा फोन. तर सायली अर्जुनला बोलत असते की मला त्या लोकांबद्दल काही सुद्धा ओलावा जिव्हाळा वाटत नाहीये. असंच फक्त भिंतीवरचा फोटो पाहून तुम्ही कुणालाही घरी घेऊन याल का? त्यावर अर्जुन सांगतो की हो मैनावती काकू, आणि तुझ्यामध्ये जरीही काही साम्य नसलं तरीही म्हणूनच मी आता DNA टेस्ट सुद्धा करून घेतलेली आहे आणि त्या टेस्टचे रिझल्ट्स तू स्वतःच पहा. आता सायली ते DNA टेस्टचे रिझल्ट्स पाहते आणि सायलीच्या तर पायाखालची जमीनच सरकते, कारण सायलीला देखील हेच वाटत असतं की ते तिचे आईबाबा नाही आहेत. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर देखील करा.